हाय, हॅलो, वेलकम, नमस्कार, नमस्ते, वेलकम टू MG टॉक्स. मी मानसी आणि मी गणेश. आणि मी आपलं स्वागत करते फॉरेक्स बडीजच्या यूट्यूब चॅनलवर, ज्यावर आपण बोलतोय फॉरेक्स मार्केट विषयी. बरेचसे टॉपिक्स आपण डिस्कस करतोय, डिबेट करतोय, Q&As करतोय आपण. सो आजचा व्हिडिओ असणार आहे Q&A, म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, जे आम्हाला खूप लोक विचारतात. म्हणजे जिथे जाईल तिथे हे प्रश्न विचारले जातात. सो ते काय प्रश्न आहे, 5 असे प्रश्न घेतोय आपण, ज्यांच्यावर माझं जे काही मत असेल किंवा यांचं जे काही मत असेल ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि मे बी तुम्हाला ह्याच्यातून तुमच्या प्रश्नाची उत्तरं सापडून जाणार आहेत. सो शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि आधीच व्हिडिओला लाईक करा. यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा. तर सगळ्यात पहिला प्रश्न, बेसिक प्रश्न आहे की ट्रेडिंग करण्यासाठी ॲक्च्युअल कॅपिटल किती गरजेचं आहे आणि ट्रेडिंग इमिजिएटली चालू करायची आहे विदाऊट वेस्टिंग टाइम. सो ऍक्च्युअली कॅपिटल किती गरजेचं आहे ट्रेडिंगसाठी सध्या एक 12 ते 15 हजार रुपये तुम्ही ट्रेडिंग कॅपिटल ठेवलं पाहिजे मिनिमम. त्याच्या पुढे तुमचा ब्रोकर जर तुम्हाला बोनस वगैरे प्रोव्हाइड करत असेल तर त्याचा बेनिफिट. सरासरी $300-400 तुमचा बॅलन्स असला पाहिजे. जर तुम्ही 15 हजार रुपये ॲड केले तर ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला $150-160 आसपास बॅलन्स होतो. आणि डिपॉझिट बोनस वगैरे पकडून तो सहज तुमचा $280 किंवा $300 पर्यंत बॅलन्स निघून जाईल. त्यामुळे तो बॅलन्स सफिशियंट आहे, ज्याच्यामधनं सुरुवातीला तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग सुरू करू शकता. पण ऑफकोर्स जर तुमच्याकडे डिपॉझिट बोनस नसेल तर तुम्ही टाकतानाच एक अराउंड $400 आसपास ट्रेडिंग करण्यासाठी कॅपिटल टाका. कारण एक तुमच्याकडे बॅकअप फंड असला पाहिजे, जेणेकरून तुमचा जर समजा लॉस झाला तर तो रिकवर करण्यासाठी अकाउंटमध्ये काहीतरी बॅलन्स असला पाहिजे, इक्विटी असली पाहिजे. सो येऊयात आपण सेकंड क्वेश्चनवर. दुसरा प्रश्न असा आहे की एक ॲव्हरेज नॉर्मल ट्रेडर जर असेल तर त्याचा मंथली ROI किती असला पाहिजे. ज्यांचं मोठं कॅपिटल आहे त्यांच्यासाठी नाही आहे हा प्रश्न, पण जे नॉर्मल ट्रेडर्स आहे, ज्यांचं कॅपिटल कमी आहे, त्यांनी ROI किती कन्सिडर केला पाहिजे मंथली, मग रिस्क आणि रिवॉर्ड दोन्ही पण. मॅक्सिमम तुम्ही 10% रिस्क घ्या अख्ख्या महिन्यात. जर 10% तुमच्या ट्रेडिंग कॅपिटलपासून तुम्ही लॉस झाला तर त्या महिन्यात पॉज घ्या, थोडंसं रिवाईज करा, थोडा अभ्यास परत एकदा करा आणि रिस्टार्ट करा. टार्गेटच्या बाबतीत जर विचार केला तर 20%-25% जर तुमचा ROI तुमचा सुरुवातीला मेंटेन झाला, मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही जर कुठं बघत असाल की हा ट्रेड घ्या तुमचे फंड डबल होतील, तर असलं काय होत नसतंय. तुम्ही महिन्याला 20-25% जर रिटर्न काढले, एकदम बेसिक कॅपिटल सांगतो मी, 15-20 हजार रुपये कॅपिटलवरती जर तुम्ही हे करू शकलात तर बेस्ट, काय प्रॉब्लेम नाही. तरच तुम्ही कॅपिटल वगैरे वाढवायचा पण विचार नक्की करू शकता. आणि जर पर ट्रेड कॅल्क्युलेशन केलं तर एक रफली 2% रिस्क तुम्ही तुमच्या पर ट्रेड घ्या आणि जो रिवॉर्ड असेल तो 4 to 5% तुम्ही कन्सिडर करू शकता. एका दिवसामध्ये अकाउंट डबल करण्याचे स्वप्न पाहू नका. महिन्यामध्ये अकाउंट डबल होईल असं अजिबात नाहीये. लक बाय चान्स एखाद्या वेळेस हे होऊ शकतं, पण प्रत्येकाच वेळेस हे होणार नाहीये. जेव्हा तुमचं कॅपिटल वाढायला चालू होईल तेव्हा पर्सेंटमध्ये कॅपिटल जे आहे त्याच्यावर जो काही रिस्क आणि रिवॉर्ड आहे तो कॅल्क्युलेट करणं खूप गरजेचं आहे. ना की आज माझं $100 प्रॉफिट झाला, $200 प्रॉफिट झाला, हा प्रॉफिट जास्त काळ टिकत नाही, हा लकवर आलेला प्रॉफिट असतो. सो मला काय वाटतं की तुमचं जे कॅपिटल आहे ते टिकवणं फार गरजेचं आहे. येस. सो आपण येऊयात आता नेक्स्ट क्वेश्चनवर. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की येस, सो हाऊ डू आय नो इफ अ फॉरेक्स स्ट्रॅटेजी इज लेजिट. म्हणजे फॉरेक्स स्ट्रॅटेजी जी तुम्ही डेव्हलप केलेली आहे ती कशी चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याला बॅकटेस्टिंग करू शकता आणि ऑफकोर्स ती चांगली आहे का वाईट आहे हे कसं आपल्याला समजलं पाहिजे. येस, हे मी आन्सर करेल की तुमची जी स्ट्रॅटेजी आहे, कुठलीही स्ट्रॅटेजी. आता बरेचसे जण मला पण विचारतात की मॅडम तुमची स्ट्रॅटेजी सांगा ना, लाईव्ह आले तर लाईव्हवर विचारता तुमची स्ट्रॅटेजी सांगा. सो स्ट्रॅटेजी असं बोलून सांगण्यासारखी नाही आहे किंवा एखाद्याने लिहून दिली ती स्ट्रॅटेजी तुम्ही अप्लाय केली, अशी स्ट्रॅटेजी नसते. तुम्ही ॲक्च्युअली स्ट्रॅटेजी म्हणजे काय कन्सिडर करा. तुम्ही एखादा इंडिकेटर यूज करत असाल, तुम्ही प्राइस ॲक्शन यूज करताय, तुम्ही SMC यूज करताय, ICT यूज करताय, कुठल्याही प्रकारचं अनालिसिस जर तुम्ही यूज करत असाल तर त्याला थोडंसं स्टिक राहा. म्हणजे सगळंच यूज करून तुम्ही ट्रेडिंग नाही करू शकत. तुम्ही SMC करता तर SMCच करा, तुम्ही प्राइस ॲक्शनवर ट्रेडिंग करता प्राइस ॲक्शनच करा. कारण ऑफकोर्स तुम्ही जर सगळ्या ठिकाणी हात लावत गेले, सगळ्या गोष्टींना शिकत गेले आणि सगळंच अनालिसिस यूज करत गेले तर तुम्हाला ट्रेड कधी सापडणारच नाही. कारण SMC सांगेल ट्रेड करा आणि प्राइस ॲक्शन सांगेल करूच नका, हे पण होऊ शकतं. बऱ्याचदा अपोजिशन तुम्हाला
होऊ शकतं. सो अशा गोष्टी करू नका. आणि स्ट्रॅटेजी चांगली आहे का वाईट आहे हे केव्हा कळेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही 6 महिने पर्टिक्युलर एका स्ट्रॅटेजीला स्टिक आहात, तुम्ही त्यावर तुमचं मन बनवलेलं आहे की येस आता इथे आपल्याला हे केल्यानंतर प्रॉफिट होऊ शकतो. सो तीच स्ट्रॅटेजी पुढे वापरा. जर तुम्हाला वाटलं 6 महिन्यानंतर की ही प्रॉफिट देत नाही आहे तर स्ट्रॅटेजी सोडून द्या. आणि रोज नवीन स्ट्रॅटेजी अजिबात यूज करू नका. प्रत्येक ठिकाणी आता मी कमेंट पण वाचते की त्याच्यावर कमेंटवर लिहिलेलं असतं की स्ट्रॅटेजी सांगा, स्ट्रॅटेजी सांगा. सो प्रत्येकाची स्ट्रॅटेजी ही ज्याची त्याची असते. कारण ह्यांची स्ट्रॅटेजी मला ॲप्लिकेबल होईल असं नाही आहे किंवा माझी स्ट्रॅटेजी त्यांना ॲप्लिकेबल होईल असं नाही. कारण त्या स्ट्रॅटेजीला मी स्वतः कम्फर्टेबल आहे, ते कदाचित नसतील कम्फर्टेबल. सो ती स्ट्रॅटेजी मला प्रॉफिट देईल, त्यांना लॉस देईल किंवा वाईस वर्सा होऊ शकतो. सो स्ट्रॅटेजी तुमची तुम्ही डेव्हलप करा, तुमची तुम्ही यूज करा, बॅकटेस्ट करा आणि मग ठरवा चांगली आहे का वाईट. सो येऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चनवर. नेक्स्ट क्वेश्चन आहे येस, व्हॉट मॅटर्स मोस्ट, सायकोलॉजी ऑर स्ट्रॅटेजी? सायकोलॉजी. का सायकोलॉजी? सायकोलॉजी जास्त मॅटर करते. स्ट्रॅटेजी बघा, सगळ्या लोकांना जरी सेम स्ट्रॅटेजी आपण शिकवली तर प्रत्येकाला वेगवेगळा प्रॉफिट अँड लॉस होतो. कारण प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी. सायकोलॉजी इन द सेन्स काय होतं, आपल्याला प्रॉफिट भेटतो, काही लोक बुक करत नाहीत. कुठं कुठं तुम्ही कॅप्शन वगैरे वाचलं असेल बघा की तुम्ही लोक जॉब करतात, महिन्याला 50,000 रुपये कमवतात, म्हणजे हार्डली 1,500 रुपये रोजचे पैसे कमवतात. पण जर तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटमध्ये 5,000 रुपये प्रॉफिट दिसला एका तासात तर तुम्ही ते बुक करत नाही, तुम्हाला अजून पाहिजे असते. तर ही तर सायकोलॉजी कुठेतरी चेंज केली पाहिजे लोकांनी. मग इथं ज्याने चेंज केलेली आहे, ज्याची डेव्हलप सायकोलॉजी आहे, तो माणूस तिथं प्रॉफिट बुक करत असतो, ते पैसे घरी घेऊन जातो. ज्याला जे सायकोलॉजी डेव्हलप केलेली नाही आहे त्यांनी, सो तो काय करतो, 5,000 रुपये प्रॉफिट चालू आहे, होल्ड करतो, ट्रेड रिव्हर जातो आणि परत म्हणतो मार्केटच खराब आहे. सो इथं सायकोलॉजी कुठेतरी जास्त मॅटर करते. कारण दोघांनी सेम स्ट्रॅटेजी वापरली पण सायकोलॉजी मेंटेन नसल्यामुळे एकाला प्रॉफिट झाला आणि दुसऱ्याला लॉस झाला. आणि जसं मी आता म्हटलं पण की स्ट्रॅटेजी ही प्रत्येकासाठी वेगळी असेल, त्याच्यामुळे त्या स्ट्रॅटेजीवर तुम्ही कम्फर्टेबल नाही आहात हे कम्प्लिटली तुमच्या सायकोलॉजीवर डिपेंड करेल. कारण मार्केटमध्ये 2 गोष्टी खूप चालतात. एक आहे ग्रीड आणि एक आहे फिअर. ग्रीड म्हणजे काय की अजून आलं पाहिजे, आता प्रॉफिट झाला मग अजून प्रॉफिट होईल, मग अजून थोडं थांबू हे. आणि फिअर म्हणजे काय, लॉस झाला आहे, रिकवर होईल, भीती वाटते, मग लॉसमध्ये आपण एक्झिट करत नाही, जास्तीचा लॉस घेतो, मग बाहेर पडतो. सो ह्या गोष्टी कुठेतरी डिपेंड करतात तुमच्या सायकोलॉजीवर. आणि सायकोलॉजी एक तुमच्या ट्रेडवर साधारण 70% रोल प्ले करते तुमच्या ट्रेडचा, आणि बाकी उरलेलं मग तुमचा ॲनालिसिस, स्ट्रॅटेजी ह्या त्या गोष्टी असतात. सो सगळ्यात मेजर रोल हा सायकोलॉजीचा असेल. आणि मी तर म्हणेल की आधी सायकोलॉजीवर फोकस करा आणि मग तुम्हाला कळेल की तुमची स्ट्रॅटेजी व्यवस्थित चालू आहे का नाही चालू आहे. येऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चनवर. नेक्स्ट क्वेश्चन आहे की इज कॉपिंग ट्रेड्स फ्रॉम टेलिग्राम सिग्नल्स अ स्मार्ट मूव्ह ऑर अ ट्रॅप? म्हणजेच टेलिग्राम चॅनलवर किंवा टेलिग्रामचे जे सिग्नल्स येतात ते कॉपी करणं चांगलं आहे का वाईट आहे? जर तुम्हाला अभ्यास येत असेल मार्केटचा तर सपोर्टसाठी टेलिग्राम सिग्नल्स किंवा चार्ट ॲनालिसिसचा वापर करू शकताय तुम्ही. त्याच्यावर डिपेंड नाही राहू शकत. त्याच्यावर डिपेंड राहिलं की झालं, खेळ खंडोबा होते बघा तुमचा, काय राहत नसते तुमच्या हातात. कारण की बघा, समोरच्याने कशासाठी ट्रेड घेतलाय त्याच्या मागचं लॉजिक जर तुम्हाला समजलं तर तुम्ही पाहिजे तशी क्वांटिटी सेट करू शकताय. तो समोरच्याने जर तुम्हाला सांगितलं गोल्डमध्ये एवढ्या लॉटने ट्रेड मारा, जर तुम्ही ब्लाइंडली ट्रेड करत असाल, युजलेस. तुम्ही त्याचा ॲनालिसिस बघितलं पाहिजेत आणि तो सेल साईडला काय दिला आहे, बाय साईडला काय दिला आहे ह्याचा जर अंदाज घेऊन तुम्ही ट्रेडिंग केलं तर टेलिग्राम चॅनलचा कुठं ना कुठं तुम्हाला उपयोग आहे. पण जर तुम्ही डिपेंडन्सी पूर्ण टेलिग्राम चॅनलवरती ठेवली आणि स्वतः पूर्ण केअरलेस राहिलात तर 100% तुमचे अकाउंट जाणार आहेत. आणि समोरच्याने जेव्हा तुम्हाला तो सिग्नल दिलाय तो देण्याचा टाईम खूप मॅटर करतो. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं आता ह्या एंट्री प्राईजला तुम्ही ट्रेड प्लेस करा आणि हे टार्गेट, हे स्टॉप लॉस वगैरे लावून ठेवा, आणि कदाचित तुम्ही तो अर्ध्या तासाने जर मेसेज पाहिला तर त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये जी मुवमेंट झालेली असते ती तुम्हाला मिळालेलीच नाही. आणि मग कदाचित जर प्राईस वर जाऊन खाली आली असेल आणि परत तुम्ही त्याच प्राईसला एंट्री घेतली तर अगेन तिथे तुमचं नुकसान आहे, तिथे तुमचा एसएलच जाणार आहे. सो इम्पॉर्टंट काय, आधी तुम्ही तुमचं अनालिसिस करणं शिकून घ्या. तुम्हाला मार्केट व्यवस्थित समजणं खूप गरजेचं आहे. आणि मग तुम्ही सपोर्ट म्हणून जसं सांगितलं तसं तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग ट्रेड्स प्लेस करू शकता. जर कुठे तुम्हाला अनालिसिस मिळत असेल तर वेल अँड गुड, त्या अनालिसिस चेक करा, तुमचं अनालिसिस चेक करा, क्रॉस व्हेरीफाय करा आणि मग तुम्ही तुमचे ट्रेड्स प्लेस करू शकता. आता येऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चनवर. येस, हा खूप कॉमन क्वेश्चन आहे. इज प्रॉफ फर्म ट्रेडिंग वर्थ इट ऑर अ कम्प्लीट वेस्ट ऑफ टाइम? हे मी आन्सर करेल. प्रॉफ फर्म
म्हणजेच फंडेड अकाउंट आणि आपलं लाईव्ह अकाउंट म्हणजे तुमचं जे ब्रोकर अकाउंट असतं. लाईव्ह अकाउंट इज ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं कॅपिटल डिपॉझिट करता आणि मग ट्रेडिंग करतात. प्रॉप फर्म किंवा फंडेड अकाउंट म्हणजे तुम्हाला फंडिंग दिली जाते, त्याच्यावर तुम्ही ट्रेड्स प्लेस करता. आता 2 गोष्टी आहेत. जेव्हा लाईव्ह अकाउंट आहे तेव्हा तुमचं कॅपिटल आहे, तुमचे पैसे आहेत, सो तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे पाहिजे तसं तुम्ही ट्रेडिंग करू शकता. प्रॉफिट लॉस जे काय होईल ती तुमची जबाबदारी असते. तिथे ब्रोकर तुम्हाला काही सांगत नाही, रूल्स रेग्युलेशन्स लावत नाही. तसंच फंडेड अकाउंट जे आहे, फंडेड अकाउंटला रूल्स आणि रेग्युलेशन्स खूप असतात. काही ठिकाणी फंडेड अकाउंट्स पास करावे लागतात आणि काही ठिकाणी तुम्हाला पैसे भरून वगैरे सबस्क्रिप्शन बेसिसवर तुम्हाला ते फंडेड अकाउंट्स मिळतात. सो फंडेड अकाउंट कुणी घ्यावं किंवा घ्यायचं की नाही फंडेड अकाउंट. सो फंडेड अकाउंट घेणं म्हणजे कदाचित ब्रोकर जो प्रॉप फर्म जी आहे तो जो तुम्हाला अकाउंट प्रोव्हाइड करतोय तो एक ट्रॅप पण असू शकतो. का असू शकतो? बऱ्याच ठिकाणी बरेचसे स्कॅम्स झालेले आहेत की लोकांनी फंडेड अकाउंटमध्ये ट्रेडिंग केलेली आहे आणि झालेला प्रॉफिट त्यांना विड्रॉ करता आलेला नाही आहे. त्याच्यामुळे जो प्रॉफिट झाला आहे तो प्रॉप फर्मनी तसा ॲज इट इज ठेवलेला आहे. बऱ्याच ठिकाणी ट्रेड्स पण मार्केटमध्ये प्लेस होत नाहीत. सो ह्या गोष्टी आहे. मग तुम्ही जे प्रॉप फर्म किंवा जे फंडेड अकाउंट यूज करताय त्याचं थोडंसं तुम्ही आधी बॅक एंड टेस्ट करा, चेक करा आणि मग सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर वाटल्याच्या नंतर तुम्ही फंडेड अकाउंट यूज करा. असं नाही की एका ठिकाणी पास करावं लागतं, एका ठिकाणी पैसे भरून मिळते तर मग पैसे भरून मिळते तर ते घेऊन टाकू, असं नाही आहे. पास करणं और पैसे भरणं तो मॅटरच नाही आहे. तुम्हाला आधी चेक करणं खूप गरजेचं आहे फंडेड अकाउंट रिअल आहे का नाही. रिअल इन द सेन्स की चांगलं आहे की नाही आहे. जर चांगलं असेल तर तुम्ही जाऊ शकता त्याच्यासोबत. आणि हां, ऑफकोर्स इथे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहे. सो त्यांनी जे रूल्स आणि रेग्युलेशन सेट केलेले आहेत त्याच्या अकॉर्डिंग जर तुम्ही वागले तरच ते अकाउंट राहतं, नाही वागले तर अकाउंट निघून जातं. सो येस, फंडेड अकाउंट और लाईव्ह अकाउंट मी तर सजेस्ट करेल की लाईव्ह अकाउंट यूज करा, जेणेकरून तुम्हाला कळेल, तुम्हाला जबाबदारी येईल की आपले पैसे आहेत, गेले तर काहीतरी फटका बसणार आहे, आले तर काहीतरी आपल्याला चांगलं वाटणार आहे. सो लाईव्ह अकाउंट यूज करा. छोट्यापासून सुरुवात करा पण चांगली सुरुवात करा. लाईव्ह अकाउंटमध्ये शुअरिटी ना त्यांना, बाबा जे काही तुम्ही डिपॉझिट केलंय त्याच्यावरती जे काही तुम्ही ट्रेड कराल ते तुम्ही स्वतः करताय. आणि दुसरी गोष्ट, जो काही बॅलन्स आहे तो 100% विड्रॉएबल आहे, म्हणजे तुम्ही तो विड्रॉल करू शकताय. फंडेड अकाउंटमध्ये कसं असतं माहिती का, तो विड्रॉल भेटेल नाही भेटेल काही ना काही ते क्वेरी काढली, मल्टिपल डिव्हाइसमध्ये लॉग इन केलंय, बॉट लावलेला, एकदा जर त्यांचा मेल पडला ना आम्हाला असं एरर डिटेक्ट झालं त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला देणार नाही, संपला विषय. तुम्ही काहीच करू शकत नाही त्या पैशांसाठी, म्हणजे कितीही प्रॉफिट करू देत. आता पुण्यातले आमचे एक फॉलोअर आहेत, सो त्यांचा मध्यंतरी मला संपर्क आला की गणेश असं झालेलं आहे आणि मला विड्रॉल भेटलेलं नाही, काय करू देत बाबा, तर काहीच करू शकत नाही, नॉट पॉसिबल. तीच त्यांचं लाईव्ह अकाउंट असतं, जर विड्रॉल भेटला नसतं तर मी दाखवलं असतं त्यांना विड्रॉल कसा काढायचं ते. जर तुमचं फंडेड अकाउंट असेल तर तुम्ही कुठं करताय काय करताय ह्याची 0 गॅरंटी आहे तुम्हाला विड्रॉल भेटेल. जर प्रॉफिट भेटला आणि जास्त प्रॉफिट झाला असता आणि जर प्रॉप फर्मला ट्रेडिंग अकाउंटमध्ये जास्त पैसे दिसत असतील तर त्यांनी तुम्हाला सोडायला पण विचार नाहीत करणार, हे पण तेवढंच खरं आहे. त्यामुळे या बाबतीत लक्ष घ्या, प्रेफर करा छोटा अकाउंट वापरा पण लाईव्ह अकाउंट वापरा फंडेड अकाउंटपेक्षा. सो येस, आपण ट्राय केले ह्या व्हिडिओमध्ये बरेचसे क्वेश्चन्स आन्सर करण्याचं. जर तुम्हाला आणखीन काही क्वेश्चन्स पडलेले असतील तर तुम्ही ते कॉमेंटमध्ये ते टाकू शकता. आम्ही नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते क्वेश्चन्स आन्सर करू. आणि हा आजचा होता एपिसोड 2 जो होता आपला Q&A म्हणजेच क्वेश्चन अँड आन्सर सिरीज. नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येतोय. सो स्टे ट्यून्ड आणि सबस्क्राईब केलं नसेल तर परत सबस्क्राईब करा. आणि येस, आपण भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.